प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणाला सलाम. यावेळेस मी आपणा संगती एका विशेष अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे, जे आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. येशू ख्रिस्त जीवनाचा उगम असा माझ्या आजच्या छोट्याशा व्हिडिओचा जो संदेशचा किंवा व्हिडिओचा मथळा आहे. येशू ख्रिस्त जीवनाचे उगमस्थान आहे. येशू ख्रिस्त द सोर्स ऑफ लाईफ, द जीसस इज द सोर्स ऑफ लाईफ. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्त एक जीवनाचा उगम आहे. येशू ख्रिस्त स्वतः एक देव आहे, जो सर्व जगाच्या तारणासाठी एक जीवनाचा स्रोत किंवा जीवनाचा सोर्स म्हणून, लाईफचा सोर्स म्हणून या जगामध्ये देवाद्वारे पाठवण्यात आलेला होता. आणि तो स्वतः एक त्याच्यामध्ये स्वतः एक सार्वकालिक जीवन असल्यामुळे तो जीवनाचा उगम असा आहे. माझ्या प्रियजनांनो, मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, योहान 14 अध्याय आणि 6 वचन आपल्याला असं सांगतं, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणीही जात नाही. प्रियजनांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जी वाक्यरचना येशू ख्रिस्ताने या ठिकाणी केलेली आहे की जीवन, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, त्या मीच आहे या शब्दावरती खूप मोठ्या प्रमाणात तो जोर देण्यात येतो. आणि तो मीच आहे हा जो शब्द आहे तो फक्त परमेश्वरच वापरू शकतो. कारण की ज्यावेळी जुन्या करारामध्ये मोशेला झुडपामध्ये देवाचं दर्शन झालं, त्यावेळेस मोशेनं त्या झुडपामध्ये जो आवाज येत आहे त्या आवाजाला विचारलं, जळत्या झुडपाला विचारलं की तू कोण आहेस, जो माझ्या संगती बोलत आहेस, तू माझ्या संगती महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहेस. त्यावेळेस त्या आवाजानं त्याला उत्तर दिलं की मी जो असावयाचा तोच आहे, म्हणजे परमेश्वर. तोच जुन्या करारातला शब्द येशू ख्रिस्त या ठिकाणी स्वतःची ओळख करून देत आहे की मीच जीवन, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. प्रियजनांनो, हा जो मीच आहे, तो मीच म्हणजे जो परमेश्वर, तो परमेश्वर नंतर आम्ही पाहतो की शब्द झाला. आणि मग योहान 1 मध्ये सांगण्यात आलं की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो जो मीच आहे त्यानं लोकांच्या मध्ये वस्ती केली. म्हणजे परमेश्वराचा आवडता पुत्र जो स्वर्गामध्ये होता, तो देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त जगामध्ये तारणासाठी आणि सार्वकालिक जीवन लोकांना मिळण्यासाठी या जगामध्ये पाठवलं, असं आपल्याला बायबल पूर्णपणे माहिती देते. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की हा जो मीच आहे, तो मीच हा नव्या करारातील योहानाच्या पुस्तकामध्ये अगदी केंद्रबिंदू असा आहे. आणि मग तो योहानाच्या शुभवर्तमानाचा धागा किंवा एक मार्ग असा त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि म्हणून मी आत्ताचे जे वचन वाचलेलं आहे ते सुवर्ण वचन म्हणतं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मीच आहे या शब्दाचा अर्थ मी परमेश्वर आहे. हा मीच जो आहे तो जगाचा प्रकाश आहे, जीवनाची भाकर आहे, जे योहानाच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तो मेंढरांचं दार आहे, जेणेकरून बहकलेली मेंढरं सार्वकालिक जीवनाच्या आतमध्ये येतील. तो उत्तम मेंढपाळ असा आहे. आणि तो योहानाच्या पुस्तकामध्ये त्याला खरा द्राक्षवेल असं देखील प्रदर्शित करण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, आपण या मीच आहे म्हणजे परमेश्वर, म्हणजेच येशू ख्रिस्त, याच्याकडे याला आपण बायबलद्वारे ओळखू शकतो. आणि म्हणून कृपा करून जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही परमेश्वराची किंवा येशू ख्रिस्ताची ओळख करून घेण्यासाठी पवित्र शास्त्र वाचावं, पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा. आणि पवित्र शास्त्र वाचून येशू ख्रिस्ताची किंवा परमेश्वराची ओळख करून तुम्ही घ्यावी. जो देवाचा पुत्र आहे, ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, त्याला तुम्ही ओळखून घ्यावं, अशी मी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. तुमच्या मुलाबाळांना, जे कोणी आत्ता ऐकत आहेत किंवा ऐकत असतील, त्या सर्वांच्यावर परमेश्वराची कृपा असो. त्यांच्या मुलाबाळांना, घराला, धंदा, व्यवसाय, नोकरीला परमेश्वर आशीर्वाद देऊ, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.